एकच प्रश्न आहे, जास्त बोलायचं नाहीये. अर्धशतक आलं, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली होती. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली, काय वाटलं होतं? चांगला बॅट्समॅन, पुढच्या मॅच चांगला ब्लास्ट राहिला मेन. विशिंग यू ऑल दी बेस्ट. तर हा होता प्लेअर ऑफ द मॅच गणेश भोसले. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. पुढच्या सामन्याला सुरुवात झाली आणि जसं सामन्याला सुरुवात होईल या ऐकूया पहिल्या डावमध्ये पुन्हा एकदा अभिषेक पाटील सर नेक्स्ट गो टू यू. थँक्यू. पहिला बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली फिल्डर झेल त्याच्याकडून निसटलाय हा झेल आणि फलंदाजाला आता जीवदान मिळालंय. नंबर 1 आपण पाहतोय सुबोध गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर. फटका खेळ यावेळेला फिल्डर आहे, जज करतोय. आता चूक करणार नाहीये. एक धाव मात्र मिळेल. चांगली सुरुवात पाहायला मिळते. 2 सलामीवीर बॅटर जर आपण पाहिलं तर विक्रम कांबळे आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर रुपेश कोंडाळकर आपण पाहतोय बॅटिंगसाठी. फटका खेळला यावेळेला फिल्डर. चांगला प्रयत्न केला त्याने आणि आता एक धाव मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न असताना मात्र आता पंचांचा निर्णय काय येईल पाहावं लागेल. थर्ड अंपायरची मदत मागतायत पंच. आता थर्ड अंपायरची पडताळणी केली जाईल. थर्ड अंपायर आपण पाहतोय मॅच ऑफिशियल्स या मॅच मध्ये. येस, ऑन फील्ड अंपायरचा निर्णय. थर्ड अंपायर येस.
वामन म्हणजेच आपण पाहिलं तर रुपेश माघारी परतलेत. रुपेश कोंडाळकर ज्या खेळाडूने हे संपूर्ण मैदान अक्षरशः गाजवलं तो फलंदाज मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. विकेट आली आहे, महत्वाची विकेट. HB स्पोर्ट्स अँड फिटनेस स्वतः संघ मालक हर्षदजी भोजनाईक सर आज मात्र आपल्या संपूर्ण संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये स्वतः उपस्थित राहिले, दखल घेत आहेत प्रत्येक गोष्टीची. सुबोधचा पुढचा बॉल हलक्यात त्यांनी ढकललाय, मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बॉल त्याने अडवलाय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. सूरज शिंदे मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. धाबा झाल्या धावफलकावरती 3. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्ग असते. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल, कारण गतवर्षी आपण पाहिलं तर प्रसाद लाड या खेळाडूने अक्षरशः मैदान गाजवलं होतं. पुरस्कार लाडने पटकावला आणि तदनंतर मात्र या वर्षी आपण पाहतोय या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्याची निवड आणि सध्या मात्र इन ऍक्शन पाहायला मिळतोय. प्रसाद लाड चांगला खेळ केला होता मागील वर्षी. गत वर्षी अक्षरशः फुलातून कामगिरी, विस्फोटक फलंदाजी, सूर्य गोलंदाजी आणि त्याच्या जीवावरच त्याच्या जोरावरच मालिकावीराचा पुरस्कार प्रसाद लाडने पटकावलाय आणि तोच इन ऍक्शन पाहायला मिळतोय. हो यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धाव पूर्ण केली आहे. लेग बाईकची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल, पंच आम्हाला कळवतायत. मॅच ऑफिशियल्स म्हणून जर आपण पाहिलं तर प्रसाद सहस्त्रबुद्धे, मॅन फ्रॉम डोंबिवली, नितीन कैसेकर आणि विद्युत नाखवा असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण स्पर्धेमध्ये. माझ्या समवेत आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर व्हॉइस ऑफ पुणे म्हणजेच गोपी जाधव सर आमच्या समवेत जुळले. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा, त्याच्यावरती आक्रमण, बॉलला पाठवलंय आडव्या बॅटने सीमारेषा पलीकडे आलाय हा सिक्सर. षटकार आलाय, गरज होती षटकाराची, षटकार ठोकलाय फलंदाज. आपण पाहिलं तर आता विक्रम कांबळेने, आणि विक्रम नावातच विक्रम आहे, किती विक्रम या विक्रमने केलेत. आज पाहावं लागेल, बॅटिंग करावी लागेल, स्वतः करण्यात आहे. आज मात्र संघाला घेऊन ही स्पर्धा जिंकायची, तोच प्रयत्न तोच मानस सातत्याने करत असताना पाहायला मिळाला विक्रम कांबळे. आणि तोच मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून आलाय सिक्सर. रन झाले धावफलकावरती 10-10 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2चा खेळ. आणि आता नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजीसाठी. प्रसाद लाड गतवर्षी मालिकावीराचा पुरस्कार स्पर्धेमध्ये पर्व 3 मध्ये पटकवणारा गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. प्रसाद लाड यावर्षी ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्याची निवड झाली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर या प्रत्येक वर्षी एक मालिकावीराचा पुरस्कार दिला जातो. तो मालिकावीर असलेला खेळाडू पुढच्या वर्षी मात्र ब्रँड अँबॅसिडर म्हणून मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतो. ही स्पर्धेची ओळख आहे, हे स्पर्धेचं उद्दिष्ट आहे आणि प्रमुख वैशिष्ट्य देखील पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज प्रसाद लाड आता ब्रँड अँबॅसिडर ठरला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. NPL 2025 चौथ्या पर्वाचा ब्रँड अँबॅसिडर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2चा खेळ. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर सूरज आणि विक्रम कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी प्रसाद लाड. मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितलं समोरच्या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. समोर आहे विक्रम कांबळे. गतवर्षी विश्वविक्रम याच मैदानामध्ये रचला होता. काय गोलंदाजी केली होती या खेळाडूने आणि आता मंत्रमुग्ध केले सगळ्याच प्रेक्षकांना. रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्र टिपली जातील. सोम होता त्या ठिकाणी, आला, धावला, पाहिलं आणि शेवटच्या क्षणाला अक्षरशः सूर मारला. एका हातामध्ये 1 हँडेड कॅच. व्हॉट अ कॅच. सॅल्यूट. तो सोहम आहे मैदानाच्या आतमध्ये. तो सोम काही करू शकतो. गतवर्षी त्याने दाखवलं याच मैदानामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अक्षरशः लोळला मैदानामध्ये आणि शेवटच्या क्षणाला झेल त्याने पकडला आणि सेलिब्रेशन. सोहम साठे मैदानाच्या आतमध्ये. गतवर्षी चांगली कामगिरी केली होती सोहम साठेने आणि यावर्षी आपण पाहिलं तर हर्षद भोजनाईकने गतवर्षी त्याचा खेळ पाहिला आणि स्वतःच्या संघामध्ये स्वतःच्या ताफ्यात यावर्षी दाखल करून घेतलं या खेळाडूला हर्षद भोजनाईक सरांनी.
आणि तोच खेळाडू आता मात्र काय झेल पकडताना पाहायला मिळाला सोहम साठे यांना. ही रील नक्कीच व्हायरल होईल रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्यांच्या युट्यूब चॅनलवर देखील त्यांच्या इंस्टाग्राम चॅनलवर देखील ही रील मात्र व्हायरल होईलच. सोहम साठेची काय झेल पकडलाय, एका हातामध्ये झेल पकडलाय या खेळाडूने. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, धाव घेण्याचा प्रयत्न, धाव पूर्ण केली आहे. एक सचिन शेडगे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सोहम साठेने अफलातून झेल पकडला, सूरजची विकेट आली आणि त्यानंतर मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आलाय सचिन शेडगे. एक धाव त्याने घेतली या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले सातत्याने दाखवला जातोय ट्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून तो पकडलेला झेल. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकलले, सोहम साठे त्या ठिकाणी तैनात आहेत बॅकवर्ड पॉइंट मध्ये. तरी आता एकच धाव मिळेल. चांगला खेळाडू आहे, चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे, चांगल्या दर्जाचा अष्टपैलू खेळाडू. गतवर्षी खेळ आम्ही पाहिला या खेळाडूचा आणि तोच खेळाडू इन ऍक्शन पाहायला मिळतो सोहम साठे. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे, लाऊड अपील. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. नॉट आउट. प्रसाद लाड हिरो ठरतो या मॅच मध्ये देखील. आतापर्यंत काय गोलंदाजी राहिली, या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवर एकेरी धाव, तिसऱ्या बॉलवर एकेरी धाव आणि चौथा बॉल आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहिलं तर कित्येक वर्ष प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये टीम विजय इलेव्हन या संघाचं देखील प्रतिनिधित्व केलं या गोलंदाजाने. तोच गोलंदाज प्रसाद लाड. आणखीन एक मोठा फटका, फिल्डर तैनात आहे. चांगला प्रयत्न तो करत असताना पाहायला मिळाला. डीप मध्ये तो धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले धाव फलकावरती आता 13. ओव्हर नंबर 2 चा षटक क्रमांक 2 साठी मार्गस्थ आहे, प्रगती पथावर पाहायला मिळतोय. आणि सोहम साठेंनी पकडलेला अफलातून झेल डोळ्याची पारनं अक्षरशः फेडली. कॅच ऑफ दी टुर्नामेंट पाहायला मिळाली आणि सोहम साठे एका हातामध्ये, ज्या वेळेला आपण पिकनिकला जातो सूर मारतो स्विमिंग पूल मध्ये, त्याचप्रमाणे सूर त्याने मारला आणि एका हातामध्ये झेल पकडला. पण त्यानंतर मात्र आता आपण पाहतोय वर शॉट, चांगला स्कोप, बरोबर टायमिंग, अक्षरशः पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमारेच्या पलीकडे आणि चौकार आले फलंदाजाच्या बॅट मधून. ओव्हर नंबर आपण पाहिलं तर आता 2 चा समाप्त झाला आणि 17 धावा धाव फलकावरती झाल्यात. आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व ज्या 2 भावंडांनी गाजवलं, ऋषीदादा वैद्य आणि योगेशदादा वैद्य यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादा आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे नायगाव प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वामध्ये. दोन दादा व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत, योगेश दादा वैद्य आणि ऋषीदादा वैद्य. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलं या 2 भावंडांनी आणि तीच 2 भावंड आता मात्र मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 चा षटक क्रमांक 3 सुबोध गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. धावा झाल्या धाव फलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 ऑन बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सुबोध सावंत स्वतः मात्र सध्या मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि तेच सुबोध सावंत गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 चा खेळ. एसटीएनच्या मागे आपण पाहतोय सचिन पाटणकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आणि आता हा बॉल ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला फिल्डर आहे. सुबोध सावंत यांना आपण पाहतोय षटक क्रमांक 3 हाताळत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर षटकार जरूर आला होता सुबोध सावंत यांच्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय, पंचांकडे लाऊड अपील आणि या ठिकाणी शुभागमन होत आहे आमचे आधारस्तंभ सावंत यांना आपण पाहतोय षटक क्रमांक 3 आणि होत आहे
आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक लालबाग मधील प्रसिद्ध समाजसेवक माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांचे या ठिकाणी शुभागमन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांचे या ठिकाणी शुभागमन. नायगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे समाजसेवक आमचे मार्गदर्शक हितचिंतक आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ आगमन या ठिकाणी होत आहे. नायगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये शेठ आपलं हार्दिक 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 स्वागत. हा क्रिकेटचा महासंग्राम मान्यवरांची मांदियाळी सुसज्ज व्यासपीठ गोला वडाळा विधानसभा समन्वयक संघटक माननीय श्री प्रशांतजी गाडीगावकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नायगाव प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये सर्वच मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे श्रीजा इलेव्हनचे सर्वेसर्वा माननीय श्री विक्रांत शेठ जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. विक्रांतजी आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या सावंत षटक आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हातात असताना पाहायला मिळत आहेत सुबोध सावंत आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर बॅटिंग साठी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला फटका खेळला. डीप मधून फिल्डर येत आहेत. एक धाव पूर्ण केली आहे सचिन शेडगे आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर विक्रम कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. चांगली स्पर्धा भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारा आयोजन आणि हेच आयोजन या ऐतिहासिक पुरंदरे मैदानामध्ये पाहायला मिळत आहे आणि याच मैदानामध्ये हा NPL चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. हलक्या हाताने ढकललाय. फिल्डर आहेत मिड ऑफ मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करताय. एक धाव घेतली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 या आकड्यावर. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. आता मॅचचं समीकरण पाहावं लागेल. थोडंसं अडकवून ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय टीम HB स्पोर्ट्स अँड फिटनेस या संघाकडून. समोर जर आपण पाहिलं तर स्पंदन किंग्सचा संघ म्हणजेच विक्रम कांबळे या संघाचं मात्र नेतृत्व करत असताना पाहायला मिळत आहेत. मुलाखती दरम्यान विक्रम कांबळे यांनी सांगितलं की आम्हाला 60 ते 70 धावांपर्यंत मजल मारण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे कारण समोरच्या संघामध्ये देखील तेवढेच ताकदवर फलंदाज आहेत तेवढेच ताकदवर गोलंदाज देखील आहेत. त्यांच्या समोर आम्हाला बॅटिंग करायची आहे. पण ती बॅटिंग करत असताना आतापर्यंत 2 गडी माघारी परतले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 21 धावा धाव फलकावरती झालेल्या पाहायला मिळत आहेत. रुलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. विपुलदादा पांडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम तब्बल 4 कॅमेऱ्याचं संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळते रुलिंग स्पोर्ट्स या YouTube वाहिनीच्या माध्यमातून. आणि हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला स्पंदन किंग्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ आहे HB स्पोर्ट्स अँड फिटनेस हा संघ. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आपण पाहतोय प्रसाद लाड गोलंदाजीसाठी आलेत. या स्पर्धेचा आपण जर पाहिलं तर ब्रँड अँबॅसिडर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळतोय कारण गतवर्षी या खेळाडूने या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. पहिलाच बॉल पंचांकडे अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे कारण थोडासा आपण पाहिलं तर फलंदाज खूपच बाहेर सफल झाला होता. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न. लेग बाईकची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती
22 या आकड्यावर 22. 22 धावा धावफलकावरती झाल्यात. क्रिकेट आणि संपूर्ण नायगाव, संपूर्ण दादर क्रिकेटमय झाली आहे, कारण NPL आली आहे. पुढचा बॉल पिक केलाय, उडवलाय, फिल्डर जज करतायत. प्रयत्न चांगले आहेत, बॉल अडवले जरूर त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. रोहित चव्हाण तैनात होते आणि त्यांनीच आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं. 2 धावा आपल्या संघासाठी अडवल्यात. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 24 या आकड्यावर 24. क्रिकेटचा महासंग्राम, भव्य दिव्य सोहळा, क्रिकेटचा सण, क्रिकेटचा उत्सव आणि हाच क्रिकेटचा थरार आपण पाहतोय NPL मध्ये. हो, यावेळेला पिक केलाय, उडवलाय बॉल जाईल मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क, आलाय सिक्सर. बरोबर बॉलला पिक केलं, बरोबर अंदाज घेतला आणि बरोबर बॉलला उडवलं सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव. सचिन शेडगे यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. हो, यावेळेला पुन्हा एकदा अपील केली जाते. अपील पुन्हा एकदा पंचांनी फेटाळली आहे. नॉट आउट. परफेक्ट डिसिजन, योग्य डिसिजन सातत्याने देताना पाहायला मिळतात मॅच ऑफिशियल्स. प्रसाद सहस्त्रबुद्धे, त्याचप्रमाणे विद्युत नाकवा आणि नितीन कायसेकर सर, असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल ड्राइव्ह केलाय, फिल्डर आहे त्याच्याकडून थोडीशी चूक झाली. चांगला प्रयत्न केला होता त्याने आणि तोपर्यंत बॉल निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. आला आता चौकार. फिटनेस या संघाने त्यांच्या बॅटमधून पुढचा बॉल आडव्या बॅटने फटका खेळलाय. आत्ता बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय आणखीन एक दर्जेदार षटकार. षटकारांचा पाऊस पाडला जातोय. षटक क्रमांक आता 4चा खेळ समाप्त झालाय. रन झाले धावफलकावरती 10च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती झाल्यात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय NPL नायगाव प्रीमियर लीग 4थं पर्व या स्पर्धेचं. नायगावचं पुरंदरे मैदान आणि याच मैदानात हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला सगळ्यांना पाहायला, तुम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळत असताना पाहायला मिळतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 40. शेवटचे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत पहिल्या डावातील. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आर्यन काळे यांना आमंत्रित केलं जाईल. युवा उद्योन्मुख खेळाडू आपण पाहतोय, युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी. आणि समोर जर आपण पाहिलं तर अनुभवी मैदानाच्या आतमध्ये आहे विक्रम कांबळे. ज्या खेळाडूने कित्येक विक्रम आपल्या नावावर केलेत, त्याचं नाव आहे विक्रम. तोच मैदानाच्या आतमध्ये आहे विक्रम कांबळे. पहिला बॉल ड्राइव्ह केला ऑन साइडला. फिल्डर डीपमधून येत आहेत, बॉल पर्यंत पोहोचले. 1 धाव पूर्ण केली आहे.
एक धाव आली आहे, पहिल्या बॉलवर धाव आली आहे. चांगला प्रयत्न फलंदाजाने केलाय. जरूर फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर सचिन शेडगे आणि विक्रम कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, चांगला बॉल पाहायला मिळते. फिल्डर आहे त्याच्याकडून आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण केली आहे. एकरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 42 या आकड्यावर. म्हणजे 2 चेंडूंपर्यंत आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज आर्यन यांनी. पुढचा बॉल सफल झालेत. फटका खेळायचा होता. आता व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची डाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 1 रे पुढे सरकेल. जाऊन पोचेल धाव फलकावरती 43 या आकड्यावर. 43 ऑन द बोर्ड. संपूर्ण मैदानात हिरवळ आणि हाच हिरवळीचा आनंद घेत असताना हे सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. फटका खेळलाय, सफल झालेत. उडवलाय बॉल. फिल्डर पाहतोय झेल घेण्याचा त्याचा प्रयत्न आणि तो फसलाय. चूक झाली आहे, चूक झाली आहे, मोठी चूक पाहायला मिळाली आणि आता धावा देखील पूर्ण केल्यात. रोहित चव्हाण होते त्या ठिकाणी असं वाटतंय आणि नक्कीच त्याच्याकडूनच चूक झाली आहे. कारण याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर सोहम साठेने पकडलेला अफलातून सुरेख झेल आणि आता मात्र आपण पाहिलं तर रोहित चव्हाण यांच्याकडून झालेली चूक. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 44. यावेळेला फटका खेळलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि तोपर्यंत तर त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि आता धावा देखील पूर्ण केल्या आहेत. ओव्हरच्या स्वरूपात आणखी एक धाव येईल का पाहायचं आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि फक्त 2 धावांवर समाधान मानावं लागेल. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 46. 46 धावा धाव फलकावरती झाल्यात. चांगली सुरुवात पाहायला मिळते. स्पंदन किंग्स या संघाची सलामीवीर फलंदाज विक्रम कांबळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 1 षटकार 1 चौकार त्याने ठोकलाय. त्याला साथ देतोय सचिन शेडगे. त्याने ठोकलाय आतापर्यंत 1 चौकार आणि 2 षटकार. उलटा बॉल हाताळलाय, हवेमध्ये आहे. आता बॉलर ट्राय करतोय, प्रयत्न करतोय आणि झेल पकडलाय. शेवटच्या क्षणाला वन कॅच. चांगला प्रयत्न आणि आता ची आता खेळ संपुष्टात. विकेट. सौरभ साटिलकर आलेत मैदानामध्ये. नवीन फलंदाज सचिन शेडगेची विकेट आली. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय सौरभ साटिलकर बॅटिंगसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 46. शेवटचा चेंडू शिल्लक आहे ओव्हर नंबर 5 मधील. आर्यन चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आर्यनने. कारण एकही मोठा फटका आलेला नाहीये. ही विशेष बाब राहिली या मॅच मध्ये, या षटकामध्ये. षटक क्रमांक 5. शेवटचा चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 5 मधील. युवा टॅलेंटेड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. समोर आहे अनुभवी खेळाडू विक्रम कांबळे आणि त्याच्या समवेत आता नवीन फलंदाज सौरभ साटिलकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी. एका बाजूला प्रसाद लाड आहे, दुसऱ्या बाजूला विक्रम कांबळे. पुढचा बॉल लो फुलटॉस. ज्युसी फुलटॉस होता. आक्रमण केलं वर्षीचा मालिक. म्हणजेच 5 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. 30 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 46. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा येतील हे पाहावं लागेल. कारण हे 6 चेंडू महत्वाचे चेंडू असणार आहेत या मॅच मधील. निर्णायक षटक, महत्वाचं षटक हाताळावं लागेल गोलंदाजाला आणि 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केला जाईल.
सोहम साठे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील आणि ते युवा उद्योन्मुख खेळत आणि हाच विचार पाटणकरांनी संपूर्ण आयोजन समितीने केली आहे. कारण हे जे युवा खेळाडू आहेत त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म या संपूर्ण स्पर्धेमध्ये निर्माण करून दिले आणि तेच हे युवा खेळाडू मात्र उद्याचं भविष्य असणार आहेत हे देखील साठे ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेतील जबरदस्त झेल पकडलाय तो खेळाडू आता गोलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळेल. लास्ट 6 बॉल्स टू गो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंगसाठी. सोमचा पहिला बॉल जागा बनवली आहे. विक्रम कांबळेने ठोकलाय पहिल्या बॉलवर. आता NPL चौकार. गरज होती चौकाराची. चौकार आता आलाय विक्रम कांबळेच्या बॅट मधून. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. षटक क्रमांक 6 मधील धावा झाल्या धावफलकावरती. आता 50 ऑन बोर्ड. स्पंदन किंग्स 50 धावा धावफलकावरती झाल्यात. विक्रम कांबळेने मुलाखती दरम्यान सांगितलंय आम्ही 60 ते 70 धावांचा प्रयत्न करू या मॅच मध्ये आणि आता झाल्या धावफलकावरती 50. शेवटचे 5 बॉल शिल्लक. लास्ट 5 बॉल्स टू गो असं मॅचचं समीकरण आहे. पहिल्या डावातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. क्रिकेटचा महासंग्राम. पहिलाच दिवस आणि 4थं पर्व आपण पाहतोय आणि 4थी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते आजच्या संपूर्ण दिवसातील. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते कारण दोन्ही संघांमध्ये तोड फलंदाज आहेत. तोड गोलंदाज आहेत आणि तीच मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. पुढचा बॉल. दुसरा बॉल गेलाय ढगात. षटकार विक्रम कांबळेच्या बॅट मधून. बॉल जाईल आरपार. आलाय हा षटकार. षटकार आलाय विक्रम कांबळेच्या बॅट मधून. पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर षटकार. हाच विक्रम कांबळे. विक्रम कांबळेने कित्येक विक्रम केलेत आपल्या नावावर. दुसऱ्या पर्वामध्ये स्वतः ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्याची निवड झाली होती या संपूर्ण स्पर्धेमध्ये. NPL पर्व 2 मध्ये. उलट्या बॅटने आता उलटा फटका जाईल सीमारेषा पलीकडे. गोलंदाजाला लागतोय झटका. आलाय चौकार. रिचीट. उलट्या बॅटने फटका खेळलाय. सरळ बॅटने देखील फटके खेळतो. उलट्या बॅटने देखील फटके खेळतो. हा आहे विक्रम कांबळे. पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर षटकार. तिसऱ्या बॉलवर आलाय आता NPL चौकार. धावा आल्या नव्हत्या म्हणाव्या तशा पण विक्रम कांबळे मैदानाच्या आतमध्ये आहे. मग काय धावा तर होणारच. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 60 या आकड्यावर. 60 ऑन बोर्ड. 60 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. उर्वरित अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. विक्रम कांबळे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 2 षटकार 3 चौकार विक्रम कांबळे ठोकलेत या मॅच मध्ये या डावामध्ये. 60 झाले धावफलकावरती. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील हा प्रश्न मात्र पडलाय HB स्पोर्ट्स अँड फिटनेस या संघाला. पुन्हा एकदा उलट्या बॅटने पुन्हा एकदा जागा बनवली आणि जागा बनवत असताना याही बॉलला पाठवलंय सीमारेषा पार 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 पार. आणखी
आणखीन एक दर्जेदार चौकार. विक्रम कांबळे आज मात्र बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटमधून त्याच्या धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे कारण स्वतः कर्णधार आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट आज मात्र बॅटिंग करत असताना पाहायला मिळते विक्रम कांबळे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 64. 64 ऑन अ बोर्ड. 2 चेंडू शिल्लक. हाच तर क्रिकेटचा महासंग्राम आहे. हीच तर स्पर्धा. याच गोलंदाजाने याच मॅच मध्ये संपूर्ण स्पर्धेतील सुरेख झेल पकडला. तो गोलंदाजीसाठी आला. गोलंदाजी करत असताना मात्र खूप साऱ्या धावा तो खर्च करतोय. विक्रम कांबळे आहे समोर कारण एका बाजूला युवा टॅलेंटेड आहे आणि दुसऱ्या बाजूला अनुभवी विक्रम कांबळे मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणूनच काय बॅट बोलते विक्रम कांबळे यांची. पुढचा बॉल. सफल झालेत. उडालाय बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर धावतोय आणि झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. प्रयत्न चांगला केला होता फिल्डरने. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 66. 66 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र पहिल्या डावातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुढचा बॉल. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचं आहे. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 67. जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 68 धावांची गरज असणार. सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. नायगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि शेठ यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. हर्षदजी बोधनायक सर. समितीच्या मायेची आणि प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन
आता मात्र प्रथमतः ऋषीदादा वैद्य यांचा यशस्वी सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. नायगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. विश्व विक्रमादित्य आमदार चषक 2025 चौथं पर्व आणि नायगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये शुभागमन होत आहे. ऋषीदादा वैद्य आणि योगेशदादा वैद्य, त्याचप्रमाणे समाजसेवक माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. पुढील सन्मान केला जाईल माननीय श्री योगेशदादा वैद्य यांचा. हर्षदजी बोजनेक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. साहेबांना देखील मायाची आणि प्रेमाची उद्गार शाल या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. तरी आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे पुढील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. माननीय श्री प्रशांतजी घाडीगावकर यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. हर्षदजी बोजनेक, सुनीलजी हळदणकर यांच्या शुभ हस्ते विधानसभा समन्वयक माननीय श्री प्रशांतजी गाडीगावकर साहेबांचा देखील सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्यांना देखील मायाची आणि प्रेमाची उद्गार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान साहेबांचा देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावर केला जातोय. तर पुढील मॅचचा टॉस केला जाईल. साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला या दोन्ही कर्णधार, तुम्हाला कॉल दिलेला होता ऑलरेडी. दोन्ही कर्णधार विनंती असेल, एका बाजूला विराज आहेत आणि दुसऱ्या बाजूला O11 संघाचे कर्णधार. या ना, स्पीडअप घ्या प्लीज, कारण मैदानामध्ये प्लीज. साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या साहेब शुभ हस्ते आता टॉस केला. कोण कॉल करणार आहे? यस, O11. कारण हे मैदान आपल्याला वाचवायचं आहे म्हणूनच ठीक आहे, तो कॉल केलाय. टॉस झालेला आहे. प्रथमतः निर्णय काय असेल फक्त कळवा. बॅटिंग तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विराज तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण मैदानामध्ये मॅच चालू आहे. मी विनंती करेन माझे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ पुणे गोपी जाधव सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. थँक्यू. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बॉयज आयोजित
तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी टॅगवर यश कमेंट्री बॉक्स कडून सुरुवात केली. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात. लेफ्ट मोठी विकेट. पहिलाच बॉल पिकअप शॉट ट्रेन लेगमधून बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय. षटकार 6 धावा. मिळाला चांगले टायमिंग. सलामीला आल्यानंतर सातत्याने संघासाठी धावा वसूल करायचा हा इरादा आणि या मॅच मध्ये देखील तोच इंटेंट पाहायला मिळाला. सायकलिंगला खेळत असताना सुबोध कडून 6 धावा धावफलकावर. 68 धावांचं लक्ष्य. गोलंदाज तयार यश. अजून एक वेळेला बाहेर गेलाय. क्रॉस बॅटने केलाय. यावेळेला डीप मिड विकेटचं क्षेत्र. इथे डीप मध्ये फिल्डर आहे. रनमेल एक सिंगल स्ट्राईक. रोटेट होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल 7. 68 धावा या सामन्यामध्ये बनवायचे जिंकण्यासाठी. HB स्पोर्ट्स संघ इथे दुसऱ्या धावमध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता स्ट्राईक एंडला आहे सचिन. पहिला चेंडू फेस करील. आयोजनामध्ये महत्वाची भूमिका. तेवढा चांगला बॅटर सलामीला आला. समोर खेळाय. रफ खेळाय. लॉंगरला साईड बॉल. वाईट श्लोकांमधून एक टप्पा देत असताना बॉल बॉलच्या पलीकडे पहिल्या बॉलवर सचिनच्या बॅटमधून दमदार चौका. नजर ठेवली. पहिल्या बॉलवर आला होता षटकार. दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. त्यानंतर आता चौकार आल्या. तिसऱ्या बॉलवर धावा झालेल्या आहेत 11. 68 धावांचं लक्ष आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. सुरुवात चांगली. फ्लाइंग स्टार वेल बिगन इज आफ्टर. आश्वासक सुरुवात इथे दोन्ही फलंदाज देत असताना आपल्या टीमसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आता थोडासा बाहेर ठेवलाय. दुसरा खेळाडू पाहायला मिळते डीपेक्सचा कव्हर मध्ये. अजून एक आणि त्या बॅटने फुल केलाय आणि आता बॉलला फुल केलाय. डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट षटकार. 17 धावा. आई फलंदाजी केली. झापूक झुपूक या सुरुवातीची अपेक्षा होती कारण 68 बनवायचे. सुरुवात चांगली करणं गरजेचं. फ्लाइंग स्टार इथे मिळालाय. यशवर हल्ला चढवला गेलाय. यशला आता यश मिळेल का हा प्रश्न इथे निर्माण झालाय. परंतु हा देखील एक मातबर गोलंदाज आहे. स्पंदन 11साठी नेहमीच महत्वाची भूमिका. या ओव्हरमध्ये त्याला कमबॅक करणं गरजेचं. समोर आहे सचिन. सचिन आणि क्रिकेट 1989 ला 16 वर्ष 205 दिवसांचे असताना सचिन रमेश तेंडुलकर यांनी पदार्पण केलं होतं. सचिनने पहिल्यांदा सुरुवात करत असताना चांगली सुरुवात करून दिली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून. यशवर थोडासा दबाव असेल. पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर केला गेला. टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग कशी असते ते पाहायला मिळते. सुरुवात चांगली आहे. सातत्य ठेवणं गरजेचं आहे. यश ते घ्या. लेफ्ट मोठी विकेट. पुढचा चेंडू सचिनसाठी. गती कमी केली. अजून एक वेळेला पिकअप शॉट आहे. गती कमी परंतु मती वापरली तर प्रगती होईल. धाव गती वाढेल. अजून एक षटकार. दुसऱ्या बाजूने फक्त सुबोध. एक षटकार ठोकल्यानंतर 7 धावा त्याच्या खात्यामध्ये. तो आता फक्त एन्जॉय करतोय ही बॅटिंग. धावसंख्येचा वेग वाढल्या. धावा झालेली आहे स्कोर कार्डवर 23 धावा. विकेट महत्वाची असेल. विकेटचे सिक्रेट तुम्ही धमाल चित्रपट पाहिला असतील. 2.5 तास लागले होते डब्ल्यू शोधायला. इथे डब्ल्यू शोधायचे. डब्ल्यू म्हणजे विकेट. विकेटचं सिक्रेट गुपित शोधावं लागेल. आणि एखादी विकेट जर पॉवर प्ले मध्ये आली तर तिथून ते दडपण पुन्हा एकदा जुगारले जाईल. तोच प्रयत्न करायचा असेल. पहिल्या षटकाचा गेम संपलाय. P1च्या षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर
आपल्याला एक चेंडू अजूनही शिल्लक असेल, एक चेंडू शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 23 आलेत. बॉल एवढ्या लांब मारला की तू परत येण्याला वेळ गेला. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. यश घ्या. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. शेवटचा बॉल टाकला जाईल. यावेळेला राऊंड विकेटने आलाय सचिन साडी. या षटकामधला हा शेवटचा बॉल आहे. हो इथे चांगला टप्पा आहे. लेग कटर होता, उसळी घेतलेली नाहीये. बॉलने टप्पा पडला तर वळण घेतलं, बाहेर निघाला. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये होता. यावेळेला बीट झालाय. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा गेम संपलाय. 68चा पाठलाग करत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वर 23 धावा. बिनबाद. पुरंदरी बॉल्स आयोजित नायगाव प्रीमियर लीग 4th पर्व विश्व विक्रमादित्य आमदार चषक 2025 स्पर्धेचे आधारस्तंभ खालिदाजी गोळपकर साहेब नेहमी चांगले सहकारी या स्पर्धेसाठी करत असतात. युवकांच्या मागे युवकांसाठी चांगले योगदान. आणि बरोबरच हा 4थ्या पर्वाचा सोहळा आपण अनुभवतोय. पहिला दिवस आहे. 4था सामना, अजून 3 सामने यानंतर असतील. पुढच्या सामन्यामध्ये देखील एक चांगली रंगतदार मॅच पाहायला मिळणार आहे. सध्या या सामन्यामध्ये सुरुवात चांगली आहे. 23 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. षटक इथे टाकण्यासाठी फार एंड करून गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी विक्रम कांबळे. 3 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर. दुसरं पॉवर प्लेचं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आलेत. विक्रम तयार. गोलंदाजी ट्रॅकवर क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल त्याने केलाय. स्ट्राईक एंडला सुबोध असतील. सुबोधसाठी पहिला चेंडू. चांगल्या टप्प्यावर फ्लिक केलाय बॉल. स्क्वेअर लेग म्हणून जाईल. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. ऑटोमॅटचा वापर केला. रिस्ट म्हणून फ्लिक करत असताना सिंगल प्राप्त केली. तर सुबोधला माहिती आहे सचिनच्या बॅट वरून चांगल्या धावा येत आहेत. त्याला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आहे. ही रणनीती गेम प्लॅन तो गरजेचा आहे. 68चा पाठलाग करायचा या सामन्यामध्ये. HB स्पोर्ट्सला सुरुवात चांगली राहिली, परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं स्पंदन 11 अनेक मातब्बर गोलंदाज आहेत, ते देखील कमबॅक करू शकतील. सचिन आता स्ट्राईक एंडला. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने खेळतोय. या षटकामध्ये पहिला चेंडू विक्रमचा. समोर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेतली असावी. शॉट फाईंडिंग मध्ये फिल्डर ठेवलेला आहे. त्याच्या दिशेने चेंडू वेगाने गेला. एवढं चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईंडिंग मध्ये. दुसऱ्या षटकामध्ये डॉट बॉल आहे सचिन साठी. धावसंख्या स्थिर 24. 24 वन बोट. विक्रम पहिल्या षटकामध्ये ज्या धावा खर्च झाल्या त्या रोखण्याचा प्रयत्न असेल. विक्रम तयार. ओढली विकेटने या षटकामधला तिसरा चेंडू. ऑप्शन केला इंटू द गॅप. वेलकम बाउंड्री. अजून एक दमदार फटका. रुबाबदार चौकार. सचिनच्या बॅटमधून 4 धावा. एखाद्या सुईमधून हलकं धावा. अजूनही जिंकण्यासाठी फक्त गरज असेल इथून पुढे 40 धावांची.
डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आहे. ट्रॅप होता, ट्रॅप मध्ये अखेर सापडलाय असं चित्र पाहायला मिळतंय. पहिला धक्का लागेल टीमला, HB स्पोर्ट्सला. फलंदाज सचिन हार्ड बॉल मध्ये 24 धावा काढून बाद झालाय. OUT आउट. आधी ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करत होता, राऊंड दी विकेटने आला. एक चांगला अँगल बनवण्याचा प्रयत्न, स्टॉप करण्याचा प्रयत्न फलंदाज सचिनने केला. बॉल भरपूर वेळ हवेत राहिला, एलिव्हेशन भरपूर होतं बॉलला आणि अखेर डीप मिड विकेट मध्ये चांगला चेंज. स्पिन आणि डीप मिड विकेटच्या अगदी मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने तो झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वर 32. एक गडी बाद. टीमसाठी टाळ्या वाजतायत. सुरुवात त्यांनी चांगली केली आपल्या टीमसाठी, HB स्पोर्ट्ससाठी. फ्लाइंग स्टार्ट गरजेचा होता. आता मिडल ऑर्डरला ज्यावेळेला फलंदाज येतील त्यावेळेला त्यांच्यावर कोणताही दबाव राहणार नाही. त्यासाठी ओपनर बॅटर्सना नेहमीच चांगली सलामी द्यायची असते. एक सुरुवात, आक्रमक सुरुवात. रोहित बाद. न्यू बॅटर इन. स्ट्राईक इनला असतील रोहितसाठी. पहिला बॉल विक्रम कांबळेचा. विक्रमच्या खात्यामध्ये एक विकेट. आत्मविश्वास त्याला मिळाला असेल त्या विकेटने. आणि 35 धावा. सुबोध आणि त्याच्या बरोबरने रोहित. स्ट्राईक इनला. समोर आहे मयंक. तिसऱ्या षटकाला सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स इन कडून पहिला चेंडू टाकेल मयंक. पहिलाच बॉल मागे गेलाय, हा पंप जॅक केलाय. मिड विकेट मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. एक धाव इथे मिळते. सिंगलने सुरुवात तिसऱ्या षटकाची. धावफलकावर धावा 34. 68 धावांचं लक्ष. शेवटची षटकं पहिल्या डावामध्ये महागडी ठरली होती, त्यामध्ये गोलंदाजांवर आक्रमण केलं गेलं. तिथून 67 धावा बनवल्या गेल्या. स्पंदन कडून 68 धावांचं लक्ष. दुसऱ्या डावाला अतिशय आक्रमक सुरुवात केली सुबोध आणि त्याच्या बरोबरने सचिनने. सुबोधने एक षटकार ठोकला, त्यानंतर तो नॉन स्ट्राईक इनला थांबला होता. मात्र सचिनने आपल्या धावांचा धडाका कायम ठेवला. सचिन बाद झालाय. सुबोध स्ट्राईक इनला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेईल. तिसऱ्या षटकामध्ये पुढचा चेंडू मयंकचा. स्ट्राईक इनला आहे सुबोध. लॉंग लेग मधून बॉल काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. वेग आणि सिंगल. थोडासा वेग घेतला, पुन्हा मागे गेला. बाइंडिंग लॉंग लेग मधून खेळण्याचा प्रयत्न. याविना लॉंग लेगला फिल्डर होता, त्याने चांगली फिल्डिंग केली, थ्रो केला. तो पण एक बिग सिंगल.
वेगाने पूर्ण केले. एकेरीच्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहेत 35 अजूनही 33 ची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल तुमच्या रोहितसाठी परफेक्ट बॉल टाकलाय, बाहेर गेला, नजर हटी, तो दांडी गुल फर्निचर तोडून टाकलाय. बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. अचूक होता बॉल, सरळ यष्टी मध्ये घुसलाय. दुसरा धक्का बसेल एचबी स्पोर्ट्सला. रोहितला आज फार काही करता आलेलं नाही. वलयांकित खेळाडू सातत्याने चर्चेत राहतो. एक चांगला ऑलराऊंडर. संघासाठी चांगले योगदान आज या सामन्यामध्ये देण्याची गरज आहे. 2 विकेट्स गेल्या. 68चं लक्ष आहे आणि सध्या 35 ला 2. अजूनही 33 पाहिजेत. 21 चेंडू आणि 33 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. अशक्य आणि शक्य या 2 शब्दांच्या मध्ये काय असेल तर ती मेहनत आहे. जिद्द, चिकाटी, सातत्य. ते सातत्य प्रसादला ठेवावं लागेल. प्रसाद सायकीला समोर आहे मयंकचा पुढचा चेंडू प्रसादसाठी आहे. पहिलाच बॉल, गती थोडीशी कमी केली, लवकर खेळा, लवकर कमी झाला प्रसाद. असं म्हटलं जातं जीवन में अच्छे लोग और अच्छी किताबें जल्दी समझ में नहीं आती, उनको पढ़ने की जरूरत है. क्रिकेट मध्ये देखील तसंच आहे. चांगले चेंडू लवकर कळत नाही, ते रीड करावी लागतात. मयंकचा हा चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर होता. थोडीशी उसळी बॉलने घेतली, बॅट लवकर अजून एक वेळेला बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील, चांगले स्ट्रॉंग अपील. बॅकची कट कॉट बिहाइंड द विकेट. प्रसाद बॅक टू दी पवेलियन. 2 बॉल मध्ये 0 धावा त्याच्या खात्यामध्ये. बाद झालाय. तिसरा धक्का बसतोय. तिसरा धक्का. पहिल्या बॉलवर बीट झाला. दुसरा बॉल बाहेर जाऊन हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॅटची कट. बाद झालाय. दुसरा लाट या मॅच मध्ये पहिल्या सामन्यामध्ये त्याच्यावर पदरी देखील अपयश. मयंकच्या खात्यामध्ये 2 विकेट आणण्याचा चांगला वापर करतो. रिलीज पॉइंट पहा या गोलंदाजाचा. न्यू बॅटर इन. आशुतोष तारेकर त्याच्यासाठी देखील एक चांगला बॉल. डॉटपणी ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक. 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्यात. गोलंदाज मयंक धनावडे. चांगली गोलंदाजी. समीकरण येऊन पोहोचल्या तर 18 बॉलचा काही शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये धावा बनवायचे असतील. बॉल मध्ये 33. काही षटक हाताळलं. 2 विकेट घेतल्या. दोन्ही मातब्बर फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलं. प्रसादला दुसऱ्याच बॉलवर आउट केलं. पहिल्या बॉलवरचा बेस झाला होता. आज एकही धाव त्याच्या खात्यामध्ये नाहीये. अनेक अप अँड डाऊन्स येतच असतात. तो सामना तुम्हाला करावा लागतो. पण तिथून देखील जिद्दीने उभा राहिला खेळाडू. हा लढवय्या खेळाडू आहे. मागच्या पर्वामध्ये अक्षरशः गाजवली ही स्पर्धा. पुढच्या सामन्यामध्ये थोडंसं अपयश आलं असेल, पण पुन्हा तो इतका चांगलं कमबॅक करेल. पुढच्या सामन्यामध्ये जिद्दीने खेळेल. तर नेहमीच त्याने आपलं बेस्ट दिलंय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये चर्चा रंगेल. अनेक रणनीती गेम प्लॅन ठरवल्या जातील. त्यानंतर पुन्हा एकदा 18 चेंडूंचा खेळ. यामध्ये तुम्हाला 33 बनवायचे.
रिंग रन आता 11 वर येऊन पोहोचला. 11च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील एचबी स्पोर्ट्सला हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या बाजूला स्पंदन 11 चांगलं कमबॅक करतायत. अठरा बॉल मध्ये 33. हे समीकरण आता या मॅच मध्ये चला थोडं स्पीडअप करावं लागेल. स्ट्रॉंग अपील स्पष्ट नकार दिलाय. पहिल्याच बॉलवर प्रश्न विचारला. वेटलिंग मधून खेळण्याचा प्रयत्न स्लॉक करून पाहत होता. स्लॉक स्वीपचा प्रयत्न झाला पण तो कोणतेही कनेक्शन नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर दडपण येईल, दबाव येईल. तो दबाव झुगारायचा असेल. पहिला चेंडू निर्धाव. 17 बॉल मध्ये 33. पुढचा चेंडू विक्रम मध्ये कन्वर्ट केला. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला ट्राय केलाय. सिंगल घेतली. सेन्सिबल क्रिकेट. सुबोध कडून सिंगलच्या मदतीने धाव फलकावर 36 धावा. 36 चेंडू शिल्लक असतील 16 बॉल मध्ये 32. 68चं लक्ष. सुरुवात चांगली राहील. सातत्य कन्सिस्टन्सी गरजेची असते, पाहायला मिळाली नाही. डिपीट विकेटला सूत्रशेती वेगाने चेंडूवर
बंधनच्या विरोधात इथे चांगला रंगलाय. गोलंदाजांनी कमबॅक करून दिलं. मयंक पुन्हा एकदा तयार. कमेंट्री बॉक्स एट करून पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला आहे अभिषेक. मोठी विकेटने टाकला जाईल हा बॉल. पुढे होता ओरपिच होता हल्ला करण्याचा प्रयत्न. यस यावेळेला बॉल जाईल गॅप मधून सीमारेषेच्या पलीकडे पोहोचल्या म्हणून धावा किती मिळणार याचा सिग्नल चौकार घोषित केलाय. 4 धावा. याच फटक्यांची गरज आहे. भरपूर वेळ शांत होता परंतु त्यानंतर धावा बनवायचे. 10 बॉलमध्ये 25. 10 चेंडू आणि 25 धावा. सामना जिंकण्यासाठी एचबी स्पोर्ट्सला गरजेचे आहेत 25. मयंक पहिला चेंडू सुरेख टप्प्यावर होता. दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बॉल ऑन साईडला येतोय. कॉर्नर मधला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत सिंगल. मागच्या बॉलवर चौकार त्यानंतर सिंगल आले. स्ट्राईक रोटेट होईल. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे शिल्लक आहे. कुलवट टप्प्याचा बाईकवर ड्राईव्ह केलाय. बाउंड्री पाहिलं मी ते क्षेत्ररक्षक दूरवरून धावेल. थ्रो करेल तोपर्यंत भाग मिल्का भाग. विवाची बाजी लावली. 2 धावा इथे मिळत आहेत. सोन्यापेक्षा महाग झाली प्रत्येक धाव या सामन्यामध्ये. सोन्याचा भाव किती आहे मला साठी हा बॉल टप्पापर्यंत वरती आला. बाहेर जाऊन घेण्याचा प्रयत्न. अखेर हा डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 22 धावा. एकमेकांची साथ दिली हा सामना देखील पूर्ण होऊ शकेल. त्यासाठी आता शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. पाणी घेऊन जा. कुणाचा तडाखा आहे. बॉल जर लागला असेल तर लवकर पाणी पोहोचवा. चांगल्या टप्प्यावरचा बॉल तुला लागला असेल तर पाणी पोहोचवा. बत्तीड असेल तर तो घेऊन जा. आपण पाहतोय पुरंदरी बॉयज आयोजित नायगाव प्रीमियर लीग NPL 2025 चौथ्या पर्वाचा हा थरार. विक्रमादित्य आमदार चषक 2025 आज पहिला दिवस. सकाळ सत्रामध्ये उद्घाटनाचा सोहळा ऐतिहासिक पुरंदरी मैदानामध्ये रंगला. तिथून हा चौथा सामना आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपण अनुभवतो आहोत. जिथे बंधन 11 विरुद्ध एचबी स्पोर्ट्स या 2 संघांच्या दरम्यान सामना इथे रंगलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. 5 चेंडू आतापर्यंत चांगल्या टप्प्यावर टाकले. एक चौकार आला. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा चेंडू टाकेल. स्ट्राईकिंगला सुबोध. हा लढवय्या खेळाडू आहे. पुन्हा उभा राहिलाय. 7 बॉल मध्ये 22 बनवायचे आहेत. हो चांगला बॉल. मोठ्या फटक्याच्या तयारीत होता. जसा बॉल पुढे आला त्यांनी बॉलला ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ढकलला. सिंगल घेतली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली सुबोध. 5व्या षटकाची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीचं धावसंख्या स्कोर कार्डवर 47. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा या सामन्यामध्ये बनवायचे. 6 चेंडू आणि 21. 6 चेंडू मध्ये 21.
6 बॉलमध्ये 21. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 21 धावा. 47 आहे धाव फलकावर. सुरुवात चांगली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या. तिथून पुढच्या 4 ओव्हरमध्ये पहा त्यानंतरचे 24 चेंडू कलाटणी देणारे ठरले स्पंदन 11 साठी. तर 6 चेंडूमध्ये 21. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. बॉलर सज्ज होईल. सौरभ साटेलकर शेवटचे 6 चेंडू हाताळले. 6 चेंडू आणि 21 धावा. सायकिंगला आहे सुबोध. सलामीला केला होता. अद्याप मैदानाच्या आतमध्ये खेळ टॉस मिस करणं. एखाद्या लहान मुलाला लॉलीपॉपचं चॉकलेट द्यावं त्यांनी स्मिथ हस्ते करावं असा फुल टॉस टाकला होता, परंतु तो स्वीकारलेला नाहीये. आज मेजवानी केली. 3 चेंडू आणि आता 20 धावा. आता एखादा चमत्कार केला तर इथे असलेला प्रत्येक जण तुम्हाला नमस्कार करेल. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यामध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायचे 30. क्षेत्ररक्षक दूरवर नेईल. बॉल थांबवला. इथे देखील सिंगल. आता 2 चेंडू शिल्लक आहेत. सामन्यामध्ये आता कमावण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये एचबी स्पोर्ट्स साठी. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर स्पंदन 11 साठी गमावण्यासारखं काही नाहीये. गोलंदाजी त्यांनी चांगली केली. पहिल्या षटकानंतर पुढची 5 षटकं उत्सुकता पाहायला मिळाली.
डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल सीमारेषेच्या बाहेर शेवट कोट झालाय, षटकार आलाय. बरोबरच सामना समाप्त झालाय. स्पंदन 11 हा सामना जिंकला. अभिनंदन स्पंदन 11. हार्ड लगेज विस्फोट. Player of the match. फलंदाजी दुसऱ्या डावात गोलंदाजी देखील तेवढी चांगली. अष्टपैलू खेळ. या अष्टपैलू खेळाच्या जोरावर या सामन्याचा सामनावी. 2 षटकांमध्ये 12 धावा, 1 विकेट. फलंदाजीमध्ये 42 धावा. वड्या नोटली. विक्रम कांबळे ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. अभिनंदन विक्रम. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेच जोडले जाऊया. विक्रम आपण त्वरित या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामना बी ठरलाय. स्पंदन 11चा विक्रम कांबळे करत असताना 42 धावा, 2 षटक टाकत असणे, विकेट आणि 12 धावा त्यांनी खर्च केले. प्लेयर ऑफ द मॅच ची ट्रॉफी, त्याचबरोबर सारिका स्पोर्ट्स यांच्याकडून एक जर्सी, उपेंद्रजी माने यांच्या शुभ हस्ते हा सन्मान, हा पुरस्कार मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. सारिका स्पोर्ट्स कडून आकर्षक जर्सी, त्याचबरोबर समर्थ स्पोर्ट्स कडून जर्सी आणि बरोबरच गेम चेंजरची कॅप. चला विक्रम या, लवकर या. आज एक चांगला तुमच्या नावावर आहे. फर्स्ट ऑफ ऑल अभिनंदन विक्रम. सगळ्यात पहिली ट्रॉफी, जर्सी, समर्थ स्पोर्ट्स आणि सारिका स्पोर्ट्स, NPL नायगाव प्रीमियर लीग. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचा खेळ साकारला. 42 धावांची बॅटिंग करत असताना धावा काढल्या आणि बरोबर 2 षटकांमध्ये धावा रोखल्या, विकेट घेतली. विक्रम कांबळे ठरला इथे सामना बी. गेम चेंजरची कॅप, गेम चेंजर खेळाडू ठरला. कॅप देखील त्याला परिधान करून त्याचा सन्मान केला जातो आणि आता शेवट ट्रॉफीने केला जाईल. NPL नायगाव प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द मॅचचा हा ट्रॉफी. फर्स्ट ऑफ ऑल अभिनंदन. विक्रम काय सांगशील, पहिल्या इनिंग मध्ये 67 आल्या होत्या, त्यामध्ये 42 तुझ्या होत्या आणि